तर नमस्कार मंडळी, तुम्ही इथे बघू शकता की मी आज शिलाई मशीन आणलेली आहे. मला फार शिलाई मशीन आवडते. मला खूप वर्षापासून शिलाई मशीन आणायची होती, पण ती मी आणलीच नाही. काही कारणाने ते पुढे जात गेलं की नंतर आणूया. पण शेवटी मी शिलाई मशीन आणलीच. मी फार थकून आली होती शिलाई मशीन घेऊन. त्यामुळे जरा मुलींनी मला पाणी दिलं. मग ते पाणी पिऊन आम्ही माझी मुलं सगळे एकत्र येऊन सगळे माझी मदत करत होते आणि मध्ये मध्ये भांडणं पण करत होते. ए तू थांब गं, तू जा गं, तू हे कर गं, तू ते कर गं. तर आता ही शिलाई मशीन मिळालेली आहे, ती आम्ही आता खोलत आहोत. असंच मला खूप शिलाई करायचा शौक होता पहिल्यापासून आणि मी ब्लाऊज पण शिकलेली आहे. त्यामुळे मला खूप वर्षापासून घ्यायची होती. खूप वर्षापासून शिलाई मशीन घ्यायची होती. ती आज घेऊन आली आणि त्यासाठी मी सकाळी जी गेली फक्त चहा पिऊन गेलेली. त्यानंतर घेतली, लाईन लावून घेतली. मग भावाच्या गाडीमध्ये टाकून आणली. भाऊ माझा सोबत आला 4 व्हीलरमध्ये घेऊन. मग आम्ही दोघांनी पण ती मशीन आणली आणि मी दिवसभर उपाशीच राहिली. जेवायचं ध्यान पण नाही मला की आता भूक लागली की काय. मशीन घ्यायची होती त्यामुळे मला लक्षच नव्हतं जेवणाकडे. मशीन घेतली, मस्त भावाच्या गाडीतून टाकून आणलो आणि माझी मुलं पण खूप खुश झाली मशीन घेऊन आणि मी पण खूप आनंदी होते. असंच आपल्या घरामध्ये भरपूर सारे मुलं असले की कसं थोडं जरी फाटलेलं असलं की आपण बाहेर शिलायला देतो. त्यासाठी भरपूर पैसे जातात आणि ते लोक कमी पण करत नाहीत पैसे. तर त्यामुळे म्हटलं की आपल्याला मशीन घ्यायचीच आहे. खूप पैसे जातात आणि आपण आपल्या घरामध्ये सोयीप्रमाणे जेवढी शिलाई मारायची तेवढी मारू शकतो. आणि मला अशी कपड्यांच्या पिशव्या शिवणे, छोट्या छोट्या गोष्टी शिवणे ते मला फार आवडतं. मशीन आणून तर खूप दिवस झाले, म्हणजे 15-20 दिवस झालेले. पण मी असं ठरवलं की मला मशीन ही गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरच फिटिंग करायची आहे. त्यामुळे मग मी आमच्या सोसायटीमध्ये नंबर शोधून काढला फिटिंग करणाऱ्या माणसाचा, मेकॅनिकचा, आणि मग त्याला गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर बोलवले. ते तुम्ही पुढे बघणारच आहात. यामध्ये माझ्या मुली सांगतात आहे सगळं सांगाय. मशीनचा वरचा भाग, नंतर तो जो पाटा असतो त्याचा, तो सगळं काढून सगळ्यांना सगळं दाखव, सगळं व्यवस्थितपणे सविस्तरपणे दाखव असे बोलत होते. त्यामुळे हे सगळं चालूच होतं त्यांचं मुलांच्या खुशीप्रमाणे. त्याच्यामुळे हे सगळं सांगत होती. मी सगळं व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करते आहे, पण मुलं खूप गोंधळ करत होते आणि एकमेकांना चिडवा करत होते. तू शांत बस गं, मी सांगते, तू नको सांगू गं, तू शाणी आहेस का. हे सगळं मुलांचं चालू असतं. ते सगळं चालू होतं. त्यामुळे त्या गोंधळामधून मी तो आवाज दाखवलेला नाही की माझा मी काय काय सांगते ते. तर मंडळी, ही मशीन तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा अशी मी म्हणत आहे इथे. आणि हे सगळं आम्ही सगळं बघून, म्हणजे बघायची एवढी इच्छा होती ना की मशीनमध्ये काय आहे, नेमकं कसे पार्ट्स आहे, काय काय दिलेलं आहे, बॉबिन दिले, धागा दिला, काय काय दिलं ते सगळं दाखवत आहे बघा. मेजर टेप पण दिलेली आहे, छोट्या स्क्रूड्रायव्हर, रील भरण्यासाठी, बॉबिन्स वगैरे हे सगळं दिले. हे सगळं माझी मुली सांगत होती.
मी पाहू शकता यामध्ये बघा मुलांची मस्ती मस्ती काय कमी होत नाही. तू दे, तू का बघतेस, मी का बघू, तू कशी करतेस, हे सगळं चालूच असतं. तर मंडळी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर मी त्या मॅकॅनिकला घरी बोलवले आणि माझी शिलाई मशीन ही फिटिंग करून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये. माझा मुलगा सगळीकडे लक्ष देत होता की अंकल कसं करतोय कसा नाही, सगळं पाहत होता तो. आमच्याच सोसायटीमधले सबस्क्रायबर इकडे आले होते आणि त्याच्यामधले एक सबस्क्रायबर म्हणजे मी मावशी म्हणते त्यांना, त्यांनी माझ्या मशीनची पूजा करायला स्टार्ट केली. म्हणजे त्यांनी स्वस्तिक काढलं. म्हणजे खरं तर मला करायचं होतं पण मी त्यांना मान दिला, कारण की मोठ्यांचा मान जास्त महत्त्वाचा असतो. दुसऱ्या मावशी आलेल्या त्या पण लवकर निघून गेल्या, त्यांना काहीतरी काम होतं म्हणून. त्यांनी पण गेली असती तर बरं वाटलं असतं मला, पण त्या पटकन निघून गेल्या. तर अशा प्रकारे त्यांनी स्वस्तिक काढून पूजा केली. त्यानंतर आम्ही पण केली. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आमच्या घरी आलेली आहे एक लक्ष्मी. तुम्हाला कशी वाटली ही आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि माझा आजचा ड्रेस कसा आहे हेही सांगा. माझं तुला